नमस्कार मित्रांनो, आता संध्याकाळचे वाजले 6 तर आपण जाणून घेऊ रात्री आणि मध्यरात्रीचा हवामान अपडेट। छोटेसे अपडेट आहे मित्रांनो। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर आपण स्क्रीनवर बघू शकतो नागपूर, अकोला या भागात मित्रांनो रात्रीच्या मध्यरात्री जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। गोंदियाच्या आसपासच्या परिसरामध्ये, गोंदियामध्ये जोरदार ते कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आज मध्यरात्री ते सकाळपर्यंत आहे। तसं मित्रांनो इकडे बघितलंस अमरावती, अरवी या भागामध्ये देखील मित्रांनो हलका ते कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आज मध्यरात्री आहे। शेगाव, जळगाव या परिसरात मित्रांनो हलका तर कुठे रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आज रात्रभरात आहे सकाळपर्यंत मित्रांनो। वाशिमच्या भागात जर बघितलं मित्रांनो लोणार, हिंगोली, पुसद, उमरखेड, चिखली ह्या भागामध्ये मित्रांनो हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आज रात्री ते सकाळपर्यंत आहे। तसं मित्रांनो जळगावच्या भागामध्ये जर बघितलं एरोंडल, जामनेर, यावल, सावदा, चोपडा, पारोला तर ह्या भागात मित्रांनो ढगाळ वातावरणासह वारे बघायला मिळू शकतात आज रात्रीपर्यंत। रिमझिम पाऊस तुरळक ठिकाणी पडण्याची शक्यता आहे। मालेगाव, साक्री, धुळे या भागात देखील मित्रांनो हलक्या सरी आपल्याला बघायला मिळू शकतात। रिमझिम पाऊस सध्या चालू आहे, जोर नाहीसा मित्रांनो पावसाचा। तर नाशिकच्या भागात जर बघितलं मित्रांनो इगतपुरीमध्ये थोडा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे। नाशिकच्या भागात मित्रांनो मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आज रात्री ते सकाळपर्यंत आपल्याला बघायला मिळू शकते। तसं मित्रांनो कल्याण, डोंबिवली या भागात देखील मुंबईच्या आसपासच्या संपूर्ण परिसरामध्ये हलका तर कुठे रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे। पुणेच्या भागामध्ये देखील मित्रांनो हलका ते मध्यम, गोरेगाव, चिपळूण, सातारा ह्या भागात मित्रांनो आपल्या हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळू शकतो आज रात्री ते सकाळपर्यंत। रत्नागिरी ह्या भागात मित्रांनो हलका ते मध्यम आहे। तसं मित्रांनो सांगलीच्या आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला वारे बघायला मिळतील जोराचे आणि कुठे रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आज मध्यरात्रीच्या सुमारास आहे। तर मित्रांनो इकडे बघितलं तर पंढरपूर, सोलापूरच्या भागात देखील मित्रांनो आपल्याला ढगांची दाटी दिसेल मित्रांनो। पावसाचं वातावरण कमीच आहे मित्रांनो, जास्त नाही मित्रांनो। पावसाचं वातावरण हलका ते मध्यम रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे तुळजापूर, पंढरपूरच्या भागामध्ये मित्रांनो। तसं मित्रांनो इकडे बघितलं आपण लातूरच्या भागात, तर लातूरमध्ये देखील आपल्याला हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो सकाळच्या सुमारास जर बघितलं तर सकाळच्या सुमारास आपल्याला नांदेडच्या काही भागामध्ये आपल्याला रिमझिम तर मध्यम पाऊस पडण्याची शक्यता बघायला मिळू शकते। वाशिमच्या भागात देखील मित्रांनो हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे। नांदेडच्या संपूर्ण परिसरामध्ये कुठे रिमझिम तर कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो। चंद्रपूरच्या आसपासच्या परिसरामध्ये मित्रांनो हलका ते मध्यम, अमरावती, नागपूर, गोंदियामध्ये मित्रांनो आपल्याला रात्रीच्या सुमारास सकाळपर्यंत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो। जळगाव, मालेगाव, शेगाव, नंदुरबारच्या काही भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे मित्रांनो। श्री छत्रपती संभाजीनगरच्या परिसरामध्ये देखील हलक्या सरी बघायला मिळू शकतात। पुणे, सातारा, रत्नागिरी, सांगली ह्या भागात देखील मित्रांनो आपल्याला सकाळच्या सुमारास हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे। सोलापूरच्या भागात आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल सकाळच्या सुमारास मित्रांनो। लातूरच्या परिसरामध्ये देखील आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल, कुठे अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळतील। वाशिम, शेगाव, अमरावती या भागात मित्रांनो आपल्या हलक्या सरी बघायला सकाळी मिळू शकता। उद्या जोर नाहीच आहे मित्रांनो पावसाचा। दुसरं GPS मॉडेलनुसार जर बघितलं मित्रांनो तर शेगाव, अमरावती, जळगाव, नागपूरच्या काही भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस सकाळी बघायला मिळू शकतो मित्रांनो उद्या। अकोल्याच्या काही भागामध्ये देखील आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो उद्याच्या दरम्यान। नांदेडच्या काही परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे मित्रांनो। कोल्हापूरच्या पश्चिमी भागामध्ये आपल्याला हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे सकाळी। तर मित्रांनो ही छोटीशी अपडेट आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।